प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। प्रिय क्रांती मित्र हो, आपला सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, अश्विनी भिडे कोण? या अश्विनी भिडे बाबासाहेबांच्या भारतीय संविधानामुळे, होय, भारतीय लोकशाहीचे प्रणेते, तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव, मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधानामुळे घरातून बाहेर पडून उच्च पदावर गेलेली एक महिला, IAS अधिकारी, मुंबईच्या आयुक्त, एवढीच या अश्विनी भिडेची ओळख। अन्यथा अश्विनी भिडेची स्वतंत्र अशी काही ओळख नाही। अश्विनी भिडे आज ज्या काही आयुक्त आहेत, ज्या काही पदावर आहे, त्यात त्यांचं कर्तृत्व शून्य। काय कर्तृत्व आहे? केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या भारतीय संविधानानं ती संधी निर्माण करून दिली म्हणून त्या पदावर आहे। अन्यथा त्या ज्या व्यवस्थेमध्ये वाढलेल्या आहे, लहानाच्या मोठ्या झालेल्या आहेत, त्या व्यवस्थेनं त्यांना फक्त आणि फक्त चूल आणि मूल एवढ्या पुरतंच मर्यादित ठेवलं होतं। परंतु बाबासाहेबांच्या भारतीय संविधानानं त्यांना अधिकार दिले, शिक्षणाचे अधिकार दिले, बरोबरीचे अधिकार दिले, संधी निर्माण करून दिली। आणि म्हणून आज अश्विनी भिडे सारखी महिला आयुक्त पदावर आहे। आणि आज ह्या आयुक्त पदावर असणाऱ्या महिलेच्या डोक्यात सत्तेची नशा गेली म्हणा, किंवा ज्या काही चर्चा आता महाराष्ट्रामध्ये होत आहे की जातीयतेचा किडा वळवळला म्हणा, ह्या महिलेनं साक्षात प्रकाश आंबेडकर यांना भेट नाकारली। का भेट नाकारली? प्रकाश आंबेडकर हे साधे सुधे व्यक्तिमत्व आहे। प्रकाश आंबेडकर या देशातल्या वंचितांचे, शोषितांचे, पीडितांचे नेते आहे। आणि एक वेळेला आपण असं म्हणूया, जर ते नेतेही नसते, एक सर्वसामान्य नागरिक जरी असते, तर त्यांना भेट नाकारण्याचं कारण काय? तुम्ही आयुक्त पदावर आहात म्हणून तुम्हाला नागरिकांना भेटणं तुमचं कर्तव्य नाही का? नागरिकांना भेटू शकत नाही का? प्रकाश आंबेडकरांना न भेटण्याच्या मागं जर तुम्हाला वेळेची अडचण होती, तुम्ही तसं सांगू शकला असता, वेगळी वेळ तुम्ही देऊ शकला असता। जर तुमच्या ज्या कारणासाठी प्रकाश आंबेडकर तुम्हाला भेटू पाहत होते, ते जर तुमच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत नव्हतं किंवा इतर कोणत्या अधिकाराच्या अधिकार क्षेत्रामध्ये ते येते, तसं तुम्ही प्रकाशजी आंबेडकरांना कळवू शकला असता। किंवा काही कारणामुळं तुम्हाला भेटता आलं नाही किंवा भेटता येत नव्हतं, तुम्ही प्रकाश आंबेडकरांना तसं कळवू शकल्या असत्या। परंतु आजही ही महिला प्रकाश आंबेडकरांना का भेटल्या नाही, प्रकाश आंबेडकरांची का ह्या महिलेनं भेट नाकारली, ते सांगायला तयार नाही, बोलायलाच तयार नाही। अश्विनी भिडे या भारतामध्ये निश्चितपणे पद मोठं आहे, पण त्या पदापेक्षाही भारतीय नागरिक मोठा आहे। आणि त्या भारतीय नागरिकांपेक्षाही भारतीय संविधान मोठं आहे। पद येतील जातील, सत्ता येईल जाईल, संविधान आहे तिथंच राहणार आहे। आज संविधानामुळे तुम्हाला ते अधिकार मिळालेले आहे। आणि असं असताना तुम्ही एका लोकनेत्याला भेट नाकारताय। प्रकाशजी आंबेडकर तुम्हाला काही घरचे कामं घेऊन भेटायला येत नव्हते, एक विरंगुळा म्हणून भेटायला येत नव्हते, अधिकार गाजवायला येत नव्हते। तो तुमचा किरीट समय्या, तो कुठेही जातो, त्याला मात्र भेट द्यायची। आणि प्रकाश आंबेडकर हे कामगारांचे प्रश्न घेऊन तुमच्याशी बोलायला येत होते। प्रकाश आंबेडकरांची भेट नाकारणं म्हणजे त्या हजारो कामगारांना नाकारणं आहे, त्या हजारो कामगारांचे प्रश्न नाकारण्यासारखं आहे। अश्विनी भिडे फार मोठी चूक केलेली आहे तुम्ही। सत्ता डोक्यात जाऊ देऊ नका। मी अगोदर म्हटल्याप्रमाणे तुमच्या कर्तृत्वामुळे तुम्हाला काही मिळालेलं नाही, भारतीय संविधानानं तुम्हाला दिलंय। जर बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला बरोबरीचा अधिकार दिला असता, तर आजही अश्विनी भिडे कोणत्या तरी घरामध्ये चूल आणि मूल एवढ्यापुरती मर्यादित राहिली असती। अश्विनी भिडे
प्रकाशजी आंबेडकरांना जर तुम्ही काही कारणास्तव भेट नाकारली असेल आम्ही समजू शकतो, परंतु ते कारण तुम्ही सांगायला पाहिजे होतं. प्रकाशजी आंबेडकरांना तुम्ही ते कळवायला पाहिजे होतं, परंतु अजूनही तुम्ही निगरगट्टपणे गप्प आहात. एक उच्चवर्णीय आहात तुम्ही, उच्चवर्णीय जातीमधल्या तुम्ही ज्या व्यवस्थेमध्ये जन्माला आल्या ना, त्या व्यवस्थेनं जी साथ निर्माण करून ठेवल्यात, उच्च नीच अशा उच्चवर्णीयामधल्यात तुम्ही आहात. आणि त्या व्यवस्थेनं शूद्र म्हणून ठेवलेल्या जातीमधील समाजामधील एक प्रतिनिधी आपल्या भेटीला येतो, म्हणून तुम्हाला काय विटाळ होणार होता? प्रकाशजी आंबेडकरांच्या भेटीमुळे तुम्हाला काय विटाळ होणार होता? काय नेमकं कारण काय? तुम्ही कारण सांगत नाही, म्हणून शंका लोकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या यायला लागलेल्या आहे. जर डोक्यामध्ये जातीयतेचा किडा असेल तर तो कृपया बाहेर काढा, कारण असे जातीयतेचे वळवळणारे किडे आम्ही रगडून काढतो. आमचा इतिहास आहे तो. जर कोणाच्या डोक्यामध्ये जातीयतेचा धर्मांधतेचा किडा वळवळत असेल तर तो किडा रगडून काढण्याचा इतिहास आहे. आमच्या नादाला लागू नका. जर प्रशासनिक कारण काही असेल तर भिडेबाई तुम्ही सांगू शकत होत्या बाळासाहेबांना. उद्या एखादा किरण सोमय्या तुम्हाला भेटायला आला, तुम्ही त्याला नाकारणार आहे त्याची भेट? प्रकाशजी आंबेडकर या महाराष्ट्रातले वरिष्ठ नेते आहेत आणि तुमच्याकरता सांगतोय महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे विद्वान नेते आहेत. आज प्रकाश आंबेडकरांच्या बोलण्यातूनच बाकीच्या नेत्यांना मार्ग मिळतो लढण्याचा. लक्षात ठेवा, प्रकाश आंबेडकरांची भेट नाकारणं म्हणजे त्या हजारो कामगारांचा तुम्ही अपमान केलेला आहे. माफी मागा त्या कामगारांची. असं मी नाही, जनता बोलत आहे, चर्चा होत आहे महाराष्ट्रामध्ये. अश्विनी भिडे तुम्ही त्या पदावर आहात, आयुक्त आहात म्हणून तुमची दखल, बाकी अन्यथा तुम्हाला ओळखते कोण? काय तुमचं कर्तृत्व? तुमची ओळख तेवढीच मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त, बाकी तुमची ओळख ही शून्य. कोणी ओळखत नाही तुम्हाला त्याच्या पलीकडं. प्रकाश आंबेडकरांना अख्खा भारत ओळखतोय, लक्षात ठेवा. जय भीम. क्रांतिमित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.